आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत प्रज्ञा सातव आहेत। काय सांगणार, विधान परिषदेची उमेदवारी आपल्याला मिळालेली, कसं पाहता? अतिशय आनंदाचा हा क्षण आहे माझ्या परिवारासाठी सुद्धा आणि पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा, आणि त्याचबरोबर पूर्ण भारतामध्ये जे राजूभाऊ सातव यांचे कार्यकर्ते होते ते सर्वच आज खूप खुश आहे। आणि सर्वच मला प्रादेशिक नेत्यांनी आणि केंद्रीय नेत्यांनी सर्वच माझ्या पाठीशी उभे राहिले, सर्वांनी मला आज हा आशीर्वाद दिला आणि त्यांच्या सगळ्यांमुळे आज मी ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर आली। मागच्या 2.5 वर्ष आमचा परिवार राजूभाऊ सातव गेल्यानंतर ज्या परिस्थितीतून आम्ही वर येत होतो त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांनीच मदत केली आहे आणि त्याच्यामुळे आज खूपच आनंदाचा हा दिवस आम्ही सगळेजण बघत आहोत। आपल्या उमेदवारीवरून हिंगोली जिल्ह्यातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता, आपल्याला उमेदवारी मिळू नये, अल्पसंख्याक उमेदवार हा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी होती। नाही, असं तर कुठल्याही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला नाही। तुम्ही आताही बघाल, इथं गेट जवळ जर तुम्ही गेले, आता पासेस मिळत नाही म्हणून बाहेर जवळजवळ 200 कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्यातले बाहेर उभे आहेत आणि ते सर्वच माझ्या पाठीशी उभे होते आणि हिंगोली जिल्ह्याचा आशीर्वाद सातव परिवारासाठी 43 वर्षांपासून आहे। कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा सुद्धा भरपूर आशीर्वाद आहे आणि त्याची फलश्रुती म्हणूनच आज हा दिवस आम्ही बघत आहोत। हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार नागेश आष्टीकर यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता की लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीचं काम केलं नाही, सुभाष वानखेडे आणि प्रज्ञा म्हणजे आपण दोघांनी सुद्धा काम केलं नाही, असाही आरोप त्यांनी केला होता। कालच्या तारखेतली ती घटना आहे। ऍक्च्युली तुम्ही जर मागच्या न्यूज बघितल्या, क्लिप्स बघितल्या इलेक्शनच्या वेळेसच्या, जर ETV वरती असतील, बऱ्याच तुमच्या चॅनल्स वरती, त्यावेळेस नागेश पाटील आष्टीकर यांनीच प्रचारादरम्यान सांगितलं होतं की प्रज्ञाताई सातव आणि आम्ही मिळून प्रचार करत आहोत आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघा 2 महिन्यापासून सतत न्यूज होत्या, पण आज 2 महिन्यानंतर ते म्हणताय त्यांना ही जाग का आली आणि ज्या दिवशी MLCचं नामनिर्देशन होणार होतं त्यावेळेसच त्यांना का जाग आली, हा खरोखरच मला प्रश्न पडत आहे। परंतु आम्ही आणि आमच्या पूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पूर्ण टीमनी एक दिलाने एक मताने त्यांना मतदान केलेलं आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज हा विजय आहे। कारण त्यांचा जो विजय आहे तो 1,09,000 झालेला आहे। तर तुम्ही जर बघाल तर 54,000 मतं जर कमी असते तर हा विजय झाला नसता। तर काँग्रेस पक्षाची तेवढे सुद्धा मतं नाही आहेत का 6 विधानसभामध्ये, हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। नाही, ज्या पद्धतीचा त्यांनी आरोप केला त्यामध्ये महाविकास आघाडी, जे हिंगोली जिल्ह्यातील महाविकास आघाडी आहे, त्यांचं कुठेतरी बिनसलंय असं वाटतं का? कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जे संभाषण असेल आणि त्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील जो एकसंगता असायला पाहिजे ते कुठेतरी मिस होतंय असं वाटतंय का आपल्याला? नाही, तसं काही नाही आहे। पूर्ण महाविकास आघाडी आम्ही एक दिलाने आम्ही लोकसभेचं काम केलं। पूर्ण महाविकास आघाडीचे नेते आज एक दिलाने माझा फॉर्म भरण्यासाठी 200 कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि पूर्ण एक दिलाने आम्ही महाविकास आघाडी पूर्ण जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा एकत्रित मिळून सर्व ताकद लावून लढणार आहोत। जागा 11 आहेत, 12 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत, अपक्षही उमेदवार असणार आहेत। महाविकास आघाडीकडे केवळ 2 जागा आहेत। कसं पाहता या सगळ्या गोष्टीमधनं विजय निश्चितीकडे जासाल का? काय वाटतंय? विजय हा निश्चितच आहे आमच्या महाविकास आघाडीचा, त्याच्यामध्ये कुठलीही आम्हाला शंका नाहीये। विधान परिषदेची उमेदवारी मिळालेल्या होत्या प्रज्ञा सातव, ज्यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात भाष्य केलेलं आहे। कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।